साधी सिंपल रेसिपी तयार केलेली आहे. तर चला तर पाहूया. आपल्याला वडे करायचे आहेत, तर त्यासाठी बेसनाचा घोळ तयार करायचा आहे. तर हे बेसन वड्यासाठी वडा बनवायचा आहे ना, त्यासाठी जेवढं पाहिजे तेवढं मी पीठ घेते. मी जवळ आपल्या आवडीनुसार तुम्ही पीठ घेऊ शकता, कम जादा करू शकता. तसं तर 2 वाट्या बरोबर आहेत, 2 वाट्या बस होतात. 3 जणांसाठी करायचं असेल तर 2 वाट्या बस होतात आपल्याला. चवीनुसार मीठ, चिपटीभर हळद, कलर यावा म्हणून थोडंसं हळद, ववा घालून घेते. लागल तसं आपण ह्याचं घोळ तयार करूया. छान याला असं फेटून घेतलेलं आहे. हे बघा आपला घोळ किती छान तयार झालेला आहे, फ्लफी झालेला आहे. आता ह्याला 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. 5 मिनिटं साईडला ठेवूया ह्याला. तर मी घेतलेल्या 1-2-3 हिरव्या मिरच्या आणि लसूण, 1-2-4-5 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. आणि ह्याला आता पेस्ट तयार करून घेते ह्याची. तर आपला मसाला तयार आहे, हिरवा मसाला. तर तयारी करूया, भाजी फोडणी देऊया. तर बटाटा वड्याची भाजी तयार करून घेऊया. आता मी घालून घेते, कढई गरम झालेली आहे ते. तर थोडंसं जिरा मोहरी, जो आपण हिरवा मसाला तयार केला होता तो, आलं लसूण हिरवी मिरचीचं पेस्ट घालून घेऊया. थोडंसं हलकं परतून घेते, मसाला तळून घेते. कढीपत्ता बारीक चिरून घातलेला आहे कढीपत्ता. मसाला तळला गेलेला आहे. हळद घालून घेऊया. जिरे, धने आणि बडीशोप याचा थोडासा मसाला घालून घेऊया. मी तयार करून ठेवत राहते, होत नाही तेव्हाच्या तेव्हा होत नाही म्हणून थोडंसं मी करून ठेवते, डब्बीत भरून ठेवते. घालून घेऊया बटाटे उकडून मॅश करून ठेवलं होतं. घेऊया चवीनुसार मीठ, थोडंसं काळं मीठ करून घेते. या भाजीला साधी सिंपल करत आहे. बटाट्याची भाजी तयार आहे. आता हे भाजी थंड होत आहे बटाट्याची, तोपर्यंत आपण हिरवी चटणी. तर आलं, एक मुठी कोथिंबीर, शेंगा आणि 3 हिरव्या मिरच्या, 1 मूठ पुदिना, थोडंसं काळं मीठ, थोडंसं साधं मीठ. याची पेस्ट छान करून घेऊया, चटणी तयार करूया. चटणी अशी दरदरी झालेली आहे. आता यात घालून घेऊया थोडीशी दही घालून घेते. आत्ता आणली दही. थोडंसं पाणी घालून घेऊया आणि एकट्टा करून एक मिक्स करून अजून थोडंसं ह्याला. तर आपली हिरवी चटणी सुद्धा तयार आहे. तर आता ही भाजी थंड झालेली आहे. याचे वडे तयार करून घेऊया आणि याचे चपटे तयार करून घेऊया. म्हणजे आपल्याला पावामध्ये वडा छान बसला जातो. तर त्यासाठी चपटे वडे तयार करून घ्यायचं. तर असे आपले चपटे वडे तयार आहेत, तर झालेले आहेत. तर चला आता ह्याला तळायला घेऊया. आपलं तेल गरम झालेलं आहे आणि मी सोडा वापरत नाही, तर सोड्याच्या बदलात मी थोडंसं गरम हलकं तेल घालून घेते. 2 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. आता छान असं फेटून घेऊया. सोड्याची गरज पडत नाही आपल्याला. तर आपलं बेसनचं पेटर बघा किती छान झालेलं आहे. तर आपल्याला पहिले चटणी करायची आहे. त्यासाठी पहिले आपण बुंदी पाडून घेऊया. तर चटणीसाठी बुंदी पाडायची आहे. तर आपण हे तेल गरम झालेलं आहे, तर असं सोडायचं म्हणजे आपले छान बुंदी पडून जातात चटणीसाठी. तर ह्या बुंदीला आपण छान असं तळून घेऊया. आणि बुंदी तळली गेलेली आहे. याच्यामध्ये प्लेटात काढून घेते आणि याला थंड करायला ठेवते. तोपर्यंत बुंदी थंड होत आहे. चटणी म्हटल्यावर लसूण येणारच नाही का, तर लसूण सुद्धा न साल काढता ह्याला तळून घ्यायचं. काढता थोडंसं हलकंसं तळून घेते. ह्याच्यातच साईडला काढून घेते. आता बारी आहे मिरचीची.
तर मिरची सुद्धा तळून घेते. आता मिरची गरमागरम मिरची पाहिजे ना वड्या हातासारखं. ह्याला सुद्धा मीठ लावून घ्यायचं. थंड झाल्यावर मीठ लागत नाही. तर याला जेव्हा आपण तेलातनं काढू तेव्हाच ह्याला मीठ लावून घ्यायचं. चला तर मग आपलं सगळं रेडी आहे. तर हे वडा असा आपण डीप करून घेऊया आणि असं ह्याच्यातनी सोडूया. म्हणजे कोट हे बघा, जास्त बेसन सुद्धा लागत नाही. असं सोडायचं. हाताने घालायचंय तर हाताने सुद्धा घालू शकता, पण तेलापासून जरा सावध. गॅस मिडियम करूया. त्यात पाणी असतो ना, तर त्यामुळे आहे ना आपण पहिल्यांदा गॅस फुल करून घ्यायचं आणि वडे घातल्याबरोबर बारीक करून घ्यायचं गॅस. पलटी मारून घेऊया. पलटी मारून घेते. बघा किती छान आपले वडे झालेले आहेत. वाव, बघा बघा आपले वडे किती छान तळा लागलेत. तर आपले वडे तयार झालेले आहेत. तर काढून घेऊया. बघा किती छान आलेला आहे कलर सुद्धा. बघा. चला तर मग या, मग गरमागरम वडापाव तयार आहे. चटणी तयार आहे आपली. तर वडे बघा करता करताच खाऊन गेलेले आहेत, कारण छान झालेत म्हणून करता करताच खाऊन घेतलेत घरातले. तर आता एवढं राहिलं आहे. पावाची जरूरतच नाही आहे त्या लोकांना. वडे चांगले झालेत म्हणून असंच खाल्लेले आहेत. तर चला तर मग, तर आपली हिरवी चटणी सुद्धा तयार आहे. तर चटणी तयार करायची आहे. खारी बुंदी आपली थंड झालेली आहे. तर याला मिक्सरच्या भांड्यात घालून घेते. लसूण तो सुद्धा घालून घेते आणि ह्यात घालून घेते काश्मीरी मिरची, चवीनुसार मीठ. चटणी खूप छान होते, करून पहा. आणि 4 तळलेले शेंगा घालून घेऊया. म्हणजे 1-2 चमचाभर तळलेले शेंगा सुद्धा घालून घेऊया. चला आता याला दरदरी अशी चटणी तयार करून घेऊया. दरदरी अशी चटणी तयार करून घेते. आणि नाही बघा लाल चटणी किती छान तयार झालेली आहे. दरदर असं वाटून घेतलेलं आहे. किती छान सुंदर अशी चटणी तयार आहे. तर चला आता वडापाव खायला या. तर मग गरमागरम. चला आपला वडा तयार आहे, पाव तयार आहे, तर सगळं काही तयार आहे. तर चला तर मग आता ह्याला मी असं काढून घेते. तर चला तर मग असं आपण मध्यभागी कापून घेऊया, कट करून घेऊया आणि वर घालून घेऊया हिरवी चटणी लावून घेऊया छान अशी. आणि वरच्या बाजूला लाल चटणी आपली जी केलेली. तर चला तर मग असा वडा ठेवायचा आणि असं ठेवायचा. तर चल वडा ठेवायचा, मिरची ठेवायची. तर चला तर मग या मग खायला आपला वडापाव स्पेशल, मुंबई स्पेशल, संडे स्पेशल. चला तर मग या, तर मग खायला पटापट. कुणाला आवडली त्यांनी लाईक शेअर जरूर करा, कमेंट करा. तर आहे की नाही आपली रेसिपी फर्स्ट क्लास अशी. तर चला तर मग, तर या तर मग आपला संडे स्पेशल हिरवी मिरची. तर चला कांदासुद्धा खाणारे कांदासुद्धा खातात. तर चला मी तर काय कांदा ठेवलेला नाही. तर चला तर मग या, तर मग ही रेसिपी कुणाला आवडली त्यांनी लाईक शेअर जरूर करा, कमेंट करा. तर एक नवीन सोबत भेटूया. बाय.